भाजपची लोकसभेची तिसरी यादी जाहीर झालेली आहे। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपने आतापर्यंत आपल्या 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत, तर आता भाजपची लोकसभेची तिसरी यादी समोर येते आहे। राम सातपुते यांना सोलापूरमधनं उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला आहे। भाजपची दुसरी यादी समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता भाजपची तिसरी यादी देखील जाहीर झालेली आहे। सोलापूरमधनं राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती? तो सोलापुरातनं भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। भंडारा गोंदियामधनं सुनील मेंढे यांनाच पुन्हा एकदा भाजपने तिकीट दिलेलं आहे। तर सोलापूरमधनं राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली। अधिक माहिती घेऊयात संदीप राजगोळकर, नेमकी काय अधिक माहिती? प्रज्ञा, खरं तर आता 3 नावांची यादी जी आहे ती भाजपमार्फत जाहीर केली आहे। आपल्याला माहिती आहे यापूर्वी 20 नावांची यादी जाहीर केली होती आणि आता भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि सोलापूर या 3 जागांसाठी भाजपमार्फत अधिकृतरित्या 3 नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली आहेत। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे ही आता उमेदवार असणार आहेत। त्यामुळे भंडारा गोंदियामध्ये यापूर्वी आपल्याला माहिती आहे नाना पटोले यांचं खरं तर नाव चर्चेत होतं, मात्र त्या ठिकाणी नाना पटोले यांचं नाव आलेलं नाही। पण आता सुनील मेंढे हे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या समोर त्यांचं आव्हान असणार आहे असं म्हणता येईल। गडचिरोलीमधून अशोकराव नेते यांचं नाव आता समोर आलेलं आहे, त्यांचं नाव अधिकृतपणे भाजपमार्फत जाहीर करण्यात आलं आहे। आणि सोलापूरमधून राम सातपुते, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती सोलापूरमधून राम सातपुते यांनाच तिकीट दिलं जाईल। एक नवं नेतृत्व म्हणून भाजपने खरं तर त्यांचा विचार केला होता आणि सोलापूरचा जर विचार केला तर यापूर्वी सुशील कुमार शिंदे यांची जी कन्या आहे प्रणिती शिंदे त्यांची उमेदवारी जी आहे ती काँग्रेसमार्फत जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे आता सोलापूरच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजप हे आमने सामने असणार असं म्हणता येईल। पण आज जवळपास अनेक नावांची यादी जी आहे ती भाजपमार्फत जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये मिझोरम, ओडिशा असेल, केरळ असेल आणि इतर राज्य आहेत त्या राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। मात्र महाराष्ट्रातील 3च जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे। याचा अर्थ असाच आहे 23 जागांवर भाजप लढणार आहे असं आता यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे ते मात्र निश्चित म्हणता येईल प्रज्ञा, कारण 20 नावांची यादी यापूर्वी घोषित झालेली होती आणि आता 3 नावं जाहीर करण्यात आली आहेत। म्हणजे 23 जागांवर आता यापुढे भाजप लढणार आहे। उरलेल्या ज्या जागा आहेत त्या आता मित्र पक्षाला दिल्या जातील यावर शिक्कामोर्तब म्हणता येईल, कारण काल रात्री सीईसीची बैठक झालेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची देखील अमित शहा यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक झालेली होती। त्यामुळे आता 23 नावांच्या व्यतिरिक्त इतर जी नावं असणार आहेत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दिली जाणार आहेत। यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे प्रज्ञा। नक्की, मात्र आपण जर बघितलं तर वेगळं नाव हे केवळ राम सातपुते यांचंच आहे। मात्र ज्या पद्धतीनं गडचिरोली चिमूरमधनं सुद्धा तेच नेते आहेत आणि भंडारा गोंदियामधनं सुद्धा त्यांचंच नाव समोर आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं जयसिद्धेश्वर स्वामींऐवजी मात्र नाव बदलण्यात आलेलं आहे, राम सातपुते यांचं नाव समोर येतं आहे। यामुळेच आपण बघतोय की राम सातपुते यांच्यावरती एक विश्वास दाखवला जाईल असं म्हटलं जात होतं आणि आता तो विश्वास दाखवला गेलेला आहे। विनिंग सीट्स ज्या आहेत त्या सीट्सवरती महत्त्वाचा जोर जो आहे तो भाजपनं दिलेला पाहायला मिळतोय। संदीप, अगदी बरोबर आहे। खरं तर ज्या पद्धतीनं आपल्याला जी माहिती सूत्रांकडून समजली होती प्रज्ञा, त्यानुसार सर्व्हे केला गेला होता भाजपमार्फत असेल किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या मार्फत, आणि जे म्हणजे कॅन्डिडेट जे निवडून येऊ शकतात त्यांच्याबद्दलच निर्णय घेतला जाईल असं देखील सांगितलं गेलं होतं। मात्र ह्या यादीवरून एक स्पष्ट होते की भाजप 23 जागाच लढणार आहे। 2019ला ज्यावेळेला निवडणूक झालेली होती, मतदान झालेलं होतं, त्यावेळेला भाजपच्या 23 जागाच निवडून आलेल्या होत्या। त्यामुळे 20 जागा